नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहानंतर ही मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे अशीच सुरू ठेवायची का, असं बाबासाहेबांना त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्र लिहून विचारलं. पण त्यावर बाबासाहेब म्हणाले, आता मी जे उत्तर देईन ते ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ज्याने चळवळ सुरू केली तोच आता चळवळ बंद करा असं म्हणणार आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मंदिर प्रवेशाची चळवळ आपण यासाठी नव्हती सुरू केली की त्याने अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांना मोक्ष प्राप्तीचं दार उघडं होईल, किंवा यासाठी सुद्धा केली नव्हती की प्रवेश केल्यानंतर तिथे समाजात त्यांना मानाचं आणि समानतेचं स्थान प्राप्त होईल. या उलट ही चळवळ आपण अस्पृश्यांना मानवी हक्कांची जाणीव प्राप्त व्हावी आणि ते हक्क मिळवण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती निर्माण व्हावी यासाठी होती. आणि मला वाटतंय हे ध्येय आपण साध्य केलेलं आहे, कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातल्या आणि हिंदुस्थानातल्या अस्पृश्य लोकांमध्ये मानवी हक्कांबद्दल झगडण्याची ईर्ष्या आणि प्रवृत्ती निर्माण झाली आहे. आणि याच्या पुढची पायरी बाबासाहेबांनी सांगितली ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाने ते मार्ग मोकळे होतात जे भल्या भल्यांना जमत नाही. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.